तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। स्मृती स्थळावर ठाकरे बंधू हे शक्ती प्रदर्शन करणार आहेत। ठाकरेंच्या सेनेचे सर्व माजी नगरसेवक बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर उपस्थित राहणार आहेत। सर्व माजी नगरसेवकांना स्मृती स्थळावर येण्याचे शिवसेनेच्या वतीने आदेशही देण्यात आलेले आहेत। त्या आदेशानुसार सर्वच माजी नगरसेवक हे बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर उपस्थित राहणार आहेत आणि इथेच दोन्ही ठाकरे बंधूंकडून इथे शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येणार असल्याची माहिती आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, तुम्ही बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावरच उपस्थित आहात, काय पद्धतीच्या भावना आज कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहेत? त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी एक बातमी आपल्याला सांगायची ती ही आहे की आता सगळ्याच माजी नगरसेवकांना आदेश देण्यात आलेले आहेत। आज तुम्हाला शिवतीर्थवर यायचं आहे, जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे इथे येणार आहेत। एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे आणि दाखवलं जाणार आहे। मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा ताब्यात घ्यायची आहे आणि ठाकरेंचंच त्याच्यावरती वर्चस्व कायम होतं राहील हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे। दुसऱ्या बाजूला आता भावना देखील त्या सगळ्यांची आपल्याला जाणून घ्यायच्यात, पण तत्पूर्वी इथे सगळी तयारी जय्यत केलेली आपण बघतोय, कारण शिवसैनिक मोठ्या संख्येने जमतायत, मनसैनिक जमतायत, कारण आज उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू पहिल्यांदा एकत्र येत आहेत राजकीय पटलावर आणि त्यासाठीचीच ही सध्या सगळी जय्यत तयारी आहे। शिवसैनिक आणि मनसैनिक आहेत, आपण या सगळ्यांशी देखील बोलणार आहोत। सगळ्यात आधी आप्पा, शिवसैनिकांचं आणि मनसैनिकांचं आता मनोमिलन पण झालं आणि आज सगळे तुम्ही एका खऱ्या अर्थाने एकत्र येत आहे। हे बघा, आमचे पियुष दादा आहेत। आम्ही आता सैनिक आहोत, शिवसैनिक आणि मनसैनिक। आता दोन सैनिक एकत्र झालेत। आता आम्ही विरोधकांना आमची ताकद दाखवून देणार। ही मिठी अशीच राहणार आहे? बंगला समोर नाही आहे, आता बायका याला आमचा महापौर बसणारे 100%। अच्छा, मग ही मिठी अशीच तुमची राहणार आहे? अशीच कायम स्वरूपी। 20 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो आहोत। आम्ही आता तुटण्यासाठी एकत्र नाही होत, आम्ही आता हे फेविकॉल का मजबूत जॉईंट आहे। अच्छा, फेविकॉल का मजबूत जोड आहे आणि तो कायम असाच राहणार आहे। बरं, आता किती वाजता तुम्हाला काय काय आदेश दिलेले आहेत म्हणजे इथे जमायचे? तरी काय आदेश नाही, फक्त 12 वाजता ब्लू सीला पत्रकार परिषद आहेत। आता काही वेळाने राजसाहेब आणि उद्धव साहेब इकडे येणार आहेत, बस तेवढंच आम्हाला तरी आतापर्यंत तरी तेवढाच आदेश आहे। मी एक महत्वाचं बोलतो, हा पियुष आहे, हा गुजराती आहे। हा, मी गुजराती पण हा कमळीचा नाही आहे, हा मराठी माणसांचा गुजराती बायको सुद्धा महाराष्ट्रीयन आहे। येस। हा, तुमच्या अंगात आता ते ताकद दिसून देणार। आता गुजरात्यांना कमळीला त्यांचा भाव काय तो दाखवणार। ही ताकद आता दाखवून द्यायची। मनसैनिक शिवसैनिक एकच कुटुंब होतं आणि त्यात पुन्हा एकत्र येतं आणि म्हणून ही अशीच मिठी कायम राहील असं त्या सगळ्यांचं म्हणणं आहे। लोक जमायला सुरुवात झालेली आपण बघतोय, मनसैनिक शिवसैनिक सगळेच जमतात, कारण 11 वाजताची वेळ दिली होती। 11:30 पर्यंत सगळेच नेते इथे येणार आहेत किंवा सगळेच कार्यकर्ते इथे येणार आणि त्यानंतर मग बरोबर 11:30 वाजता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि ते एकत्र आल्यानंतर इथे शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी सगळ्या मनसैनिकांना आणि शिवसैनिकांना आदेश दिलेले आहेत। आपल्यासोबत सध्या यशवंत किल्लेदार आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। तर सर, 11:30 वाजता राज ठाकरे उद्धव ठाकरे इथे येतील, अभिवादन बाळासाहेबांना करतील आणि त्यानंतर पत्रकार परिषद ही घोषणा होईल। मनसैनिक आणि शिवसैनिकांची इच्छा आज पूर्ण होते। हो, गेल्या अनेक वर्षांची इच्छा आहे, गेल्या अनेक वर्षाची सुप्त इच्छा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये होती, ती आज प्रत्यक्षात उतरते। त्यामुळे ते म्हणतात ना, एक स्वप्न साकार होत आहे कार्यकर्त्यांचं, ते आज होत आहे, त्यामुळे सगळ्यांना आनंद आहे। पण ही युती होतीये, ही राजकीय पटलावर एकत्र येत आहेत, एक दिलानं तुम्ही काम करणार आहात, पण भविष्यामध्ये जागा वाटपाचा जर काही वाद झाला किंवा काही वाद नाही, जागा वाटप झालेली आहेत, काल रात्रीच्या बैठकीत संपलेला विषय। पण वाद झाले तरी ही युती अशीच अबाधित राहील? वाद व्हायचा प्रश्नच नाही, कारण आमचा जागा वाटपाचा जो विषय झालेला आहे तो अतिशय खेळीमेळीने प्रसन्नते आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झालेला आहे, त्यामुळे वाद झालाच नाही, तर त्याच्यावर होण्याची शक्यता आहे। बोलायचं युती अबाधित राहणार आहे ही कायम? नक्की राहणार। युती अबाधित राहणार आहे आणि त्यासाठी आपण बघतोय सगळेच कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे, नेते जमायला सुरुवात झालेली आहेत। या सगळ्यांच्याशी आपण बोलणार आहोत। इथे सध्या आमदार देखील पोहोचत आहेत, महेश सावंत आणि इतर मनसेचे आणि शिवसेनेचे सगळेच कार्यकर्ते आहेत, कारण एक दिलानं काम करायचं, आम्ही एका दिलानं एकत्र येण्यासाठीच इथे आलेलो आहोत आणि म्हणूनच कधीच न तुटणारी आमची युती असणार आहे। आमदार साहेब आहेत, साहेब आज मनसैनिक शिवसैनिक तुम्ही एकत्र येत आहे सगळे खऱ्या अर्थानं, म्हणजे राजकीय पटलावर पण आता एकत्र येत आहे। ही तर सगळ्यांना एक मुंबईला आनंदाची बातमी आहे। फक्त मनसैनिक शिवसैनिक सोडून जे न्यूट्रल मतदार आहेत त्यांना सुद्धा आज खूप आनंद झालेला आहे की मुंबईचा खरा आवाज आज बाहेर निघणार आहे।
मराठीची मोठ आज बांधली जाते किंवा ते पुन्हा एकदा एकत्र, म्हणजे बाळासाहेबांच्या हयातीमध्ये जे दोन भाऊ वेगळे झाले होते आज पुन्हा एकत्र येतात. मराठी माणसाला ताकद मिळेल यानं, ही अबाधित राहील का सगळी युती आता? 100% अबाधित राहणार आहे. अच्छा, काय बरं आजचं काय नियोजन काय काय आजचं? आज नियोजन इथे साहेब येतील, दोन्ही नेते येतील, आमच्या पाया पडतील, बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन. वळलीला तुम्हाला माहिती आहे तिथे युतीची घोषणा होणार आहे. काय आदेश दिलेत आज या कार्यक्रमात? आदेश काय नाही, सगळ्यांना एकत्र येण्यासाठीच आदेश दिलेले आहेत. आदेश काही नाही आहेत, पण सगळे आमचे शिवसैनिक मनसैनिक आज एकत्र आलेले आहेत आणि ते असेच कायम राहतील असं सांगितलं जात आहे. दुसरं आपण बघतोय पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे, कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे इथे येणार आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सगळं सुस्थितीत पार पडावं यासाठीची ही सगळी तयारी पोलिसांकडून देखील केली जाते, मनसैनिकांकडून शिवसैनिकांकडून देखील केली जाते. महिला वर्गात आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. आज उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतात, तुम्ही सगळ्या जमलेले आहात, काय भावना आहेत? आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे हा, खूप. आणि आमच्यासाठी दसरा दिवाळी जे काय सण आहेत ते आजच सगळे. कुठून आलात, कुठून तुम्ही सगळ्या? आम्ही माई विधानसभा. अच्छा, बरं आज राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतात, खूप काय भावना आनंद आहेत? आहे आम्हाला. कधीपासूनची इच्छा होती? खूप वर्षापासूनची इच्छा होती. आज पूर्ण होते. आज बाळासाहेबांची इच्छा पूर्ण होते आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला येतात आहे. बाळासाहेबांची इच्छा पूर्ण होते आणि त्यामुळेच आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचा मनसैनिक शिवसैनिक आणि महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे आज येणार आहेत आणि त्यासाठीच ही तयारी. निश्चितच सुमित, अतिशय छान अशा प्रतिक्रिया सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आत्ता तुम्ही ज्यांच्याशी बोललात जे गुजराती आहेत आणि त्यांची बायको मराठी आहे, त्यांनी सुद्धा खूपच चांगली प्रतिक्रिया ही दिली आहे. मुळात मराठी पण त्यांच्यामध्ये सगळ्यामध्ये दिसून आलेलं आहे. तर सुमित, तुमच्याकडे मी पुन्हा येईल. आता सुस्मिता बदाने देखील त्या हॉटेल ब्लू सी इथे उपस्थित आहेत, जिथे पत्रकार परिषद आज पार पडणार आहे. त्यांच्याकडे देखील आपण जाऊयात, त्यांच्याशी बोलूयात. सुस्मिता, एकत्रितपणे संयुक्त पत्रकार परिषद आज पार पडणार आहे. महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर, काय सांगशील? गेले अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरेंची मक्तेदारी होती आणि मनसेची सुद्धा आता पाठबळ या सगळ्या आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर एक चर्चा होती की ठाकरे बंधू एकत्र येऊ शकत नाहीत, पण मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर अनेक कौटुंबिक सोहळ्यांमध्ये हे ठाकरे बंधू आपल्याला एकत्र येताना दिसले आणि आता मुंबई काबीज करण्यासाठी ठाकरेंनी ध्येय निश्चित केलेलं आहे आणि आज त्या ध्येयाबद्दल लोकांसमोर येऊन ते एकत्रितपणे घोषणा करणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे बंधू दोघंही या स्टेजवरती असणार आहेत. समोर आपण बघतोय स्टेज हा साकार करण्यात आलेला आहे. दोन्ही पक्षांची चिन्ह आपल्याला दिसत आहेत, इंजिन आणि मशाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या खुशीतनं राजकारणाचे राजकीय कर्तृत्वाचे धडे दोन्ही बंधूंनी घेतले ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा आपल्याला, त्यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचा आजचा दिवस याकरता असणार आहे की ठाकरे बंधू गेल्या अनेक दिवसांमध्ये ज्या चर्चा झालेल्या आहेत त्या चर्चांवरती मोहर आता बसणार आहे. दोन्ही बंधूंकडनं जागा वाटप जाहीर करण्यात येणार आहे. जागा वाटपाबाबतच्या अनेक बैठका या पूर्ण झालेल्या आहेत. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना शमवण्यासाठी विरोधी पक्षाने म्हणजे सत्ताधारी पक्षानं सुद्धा तयारीला सुरुवात केलेली आहे. शिंदे, भाजप यांच्याकडच्या अनेक लोकांनी या पत्रकार परिषदेची धास्ती घेतल्याचं सुद्धा कायमच शिवसेनेच्या लोकांकडनं सांगण्यात येत आहे. या स्टेजवरती दोन महत्त्वाच्या नेत्यांच्या खुर्च्या असणार आहेत. एक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आणि दुसरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची. या दोन्ही नेत्यांकडनं युतीची अधिकृतपणे घोषणा केली जाणार आहे. या घोषणेमध्ये मुंबईकरांच्या बाबतीत या दोन्ही नेत्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याबद्दल ते संवाद साधतील. ही पत्रकार परिषद जरी छोटेखानी कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये ही युती जाहीर करण्यात येत असली तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन हे शिवतीर्थावरती होणार आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोर नतमस्तक होऊन दोन्ही बंधू हे एकत्रितपणे ब्लू सी या हॉटेलवरती येतील. त्यानंतर पत्रकार परिषद साधारणपणे 12:15च्या दरम्यान ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिका आशिया खंडातील सगळ्यात मोठी, सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका काबीज करण्यासाठीची मोहीम
ठाकरे बंधू आखणार आहेत आणि या मोहिमेमध्ये अनेक मनसे सैनिक, शिवसैनिक सुद्धा त्यांच्या समर्थनार्थ एकत्रितपणे मैदानात काम करणार आहेत. अगदीच सुस्मिता, थँक्यू. तुमच्याकडे परत आम्ही येणारच आहोत सगळ्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी. तर आपण मुंबईच्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहेत, ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या पाहिल्यात. आपण आता थेट पुण्यात जाऊयात. पुण्यात आपले प्रतिनिधी अभिजित पोते तिथे उपस्थित आहेत. अभिजित, दोन्ही ठाकरे बंधूंची अधिकृत युतीची घोषणा आज अगदी काही वेळामध्ये होणार आहे. पुण्यामध्ये काय वातावरण आहे? प्रियंका, खरं तर मनसैनिक आणि शिवसैनिक गेल्या अनेक वर्षापासून ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आज येणार आहे. कारण अधिकृत ठाकरे बंधूंच्या निवडणुकीसाठीची आणि इतर गोष्टींसाठीची घोषणा जी आहे ती आज होणार आहे. मुंबईत दोन्ही नेत्यांची पत्रकार परिषद पार पडेल आणि त्यानंतर पुण्यात देखील आनंदोत्सव जो आहे तो दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून साजरा करण्यात येणार आहे. मी सध्या मनसेचं जे पक्ष कार्यालय आहे पुण्यातलं त्या ठिकाणी आहे आणि इथं दोन्ही पक्षाचे जे नेते आहेत, स्थानिक नेते, ते आता हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे. कारण इथूनच जवळच्या अंतरावर असलेल्या अलका टॉकीज चौकात हे सगळे नेते एकत्रित येत जे आहेत तो आनंदोत्सव साजरा करणार आहेत. अनेक वर्षापासून त्यांची इच्छा होती. आता मुंबईसह पुण्यात देखील ह्या दोन्ही पक्षाची युती होते का हे सगळं आता थोड्याच वेळात समोर येईल. पण त्याआधी आपण मनसैनिक जे आणि ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. संभूजी, अनेक वर्षाची तुमची सगळ्यांची इच्छा होती, आज दोन्ही नेते एकत्रित घोषणा करतात, दोन्ही बंधू एकत्र येतात. हो, म्हणजे महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा हा ऐतिहासिक क्षण आहे की दोन ठाकरे बंधू जसे एकत्र येत आहेत तशी ही युती जी होतीये आणि ही युती हा कार्यकर्त्यांमध्ये एवढा उत्साहाचा क्षण आहे. पण नुसताच कार्यकर्त्यांमध्ये नाही तर समस्त महाराष्ट्रातले जे नागरिक आहेत त्या नागरिकांची अशी इच्छा होती की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी, आणि आज ती घटना घडतीये. याचा खरंच हा एक अलौकिक क्षण आहे असं मी म्हणेन. काय वाटतं, पुण्यासाठी देखील युती होईल का? आता सर्वोच्च निर्णय हा दोन्ही बंधूंनी घेतलेला आहे. आता ही युती महाराष्ट्रासाठी करतात की मुंबईसाठी करतात का हा अनेक प्रश्नचिन्ह आहे सगळ्यांकडे. पण आजचा जो संभू साहेबांनी जे सांगितलं की खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या अस्मितेचा जो प्रश्न होता तो खऱ्या अर्थानं आज तडीस लागणार आहे. आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असताना युती हा विषयच राहत नाही आमच्याकडे. आता मुळात कौटुंबिक मनोमिलन झालेलं आहे. त्यामुळे आता युती आघाड्या ही निवडणूक लढण्यासाठी शिवसेना कधीही आग्रही नसतायची किंवा मनसे नाही. खरं तर संजय मोरे पण येणार होते, तुम्ही देखील शहराध्यक्ष आहात ठाकरे गटाचे, तुमची कशी तयारी असणार आहे? 2-3 बैठका देखील झाल्यात मनसेच्या नेत्यांसमोर तुमच्या. नाही म्हणजे निवडणुकी संदर्भातल्या बैठका झाल्या नाही, पण हे जे एकत्र येतात त्याच्या संदर्भातल्या बैठका झालेल्या आहेत. त्यामुळं असं काही निवडणूक हा विषय आमचा नाहीये. पण शेवटी राजकारणामध्ये असताना निवडणुका ह्या क्रमपत्र असतातच. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कळेल दोन्ही भाऊ एकत्र आहेत आणि महाराष्ट्रालाही कळेल की ज्या पद्धतीने आम्ही एकत्र आल्यानंतर काय होतंय. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने घरं फोडली, म्हणजे आम्ही पक्ष फोडले म्हणत नाही, प्रत्येक घरातला मुलगा आणि बापही फोडलाय. अशा परिस्थितीमध्ये या भारतीय जनता पार्टीला खऱ्या अर्थानं त्यांची जागा दाखवण्याची वेळ आहे. निवडणुकीत जागा कमी जास्त हा विषय वेगळा आहे. पण आम्ही देखील ह्या म्हणजे ज्या पद्धतीने हे भारतीय जनता पार्टी काम करते त्या प्रदेश सरचिटणीस आहात तुम्ही वाट पाहत होतात. काय होईल, ठाकरे बंधू काय घोषणा करतील आज सगळ्या राज्यासाठी? नाही, मला असं वाटतं की दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना पोचलेल्या होत्या त्यानुसार मला असं वाटतं की आज युतीची घोषणा नक्की होईल. आणि ती घोषणा झाल्यानंतर फक्त पुढे कशा पद्धतीने आणखीन पुढच्या काय घोषणा होत आहेत हे आम्हाला पाहणं उत्सुकता आहे. पण आमची युती होईल असं मला नक्की वाटतंय. आंदोलन करत होतात अनेकदा भाजपाच्या विरोधात, त्याच भाजपच्या विरोधात मोठ बांधण्याशिवाय ठाकरे आणि मनसे एकत्र येतात. बघा, ठाकरे एकत्र येतात ही मराठी जनमानसाची इच्छा होती, ती आज पूर्ण होणार आहे. आणि भाजपच्या त्या मोदी लाटेपेक्षा ठाकरेंची लाट काय असेल ही महाराष्ट्र बघेल. महाराष्ट्रामध्ये तमाम मराठी माणूस एकत्र होईल. भाजपमध्ये पण जे मराठी माणसं आहेत ना त्यांच्याही मनामध्ये आहे ठाकरेंनी एकत्र यावं आणि ते आज एकत्र येणार आहेत. आणि पुणे, महाराष्ट्र, नाशिक, जिथं जिथं मुंबई इथं इलेक्शन होणार आहेत तिथं आम्ही सगळे एकत्र येऊन या भाजपच्या कमळाला नक्कीच चिखलामध्ये पुन्हा चिखलाच्या आत टाकून देऊ, एवढं तुम्हाला आज नक्की आम्ही सांगतो. ठाकरेंची लाट येईल असं वाटते ठाकरे गटाची? ठाकरेंची लाट येईल असं नाही, ठाकरेंची लाट आहे. ठाकरेंची लाट आहे. ठाकरे ब्रँड आहे. आणि ठाकरे हे वाक्य हे जे आहे ते मराठी माणसांच्या जनमनात आहे, त्यांच्या हृदयात आहे. आणि मराठी माणूस जो एकवटलाय परत पुन्हा, म्हणजे जो काही भाजपच्या नतर असताना तो विकरला होता,
पण त्या आता जो ठाकरे ब्रँड आहे हा ठाकरे ब्रँड निश्चितच महाराष्ट्रात चमत्कार करणार आहे आणि निश्चितच बदल घडणार आहे. प्रवक्ते आहेत योगेश खैरे मनसेचे आपल्यासोबत. हे म्हणतायत की ठाकरेची लाट येईल, मोदी लाट आणि भाजपची लाट संपवायला. असं वाटतंय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाल्यावर राज्यभरात भाजपला अवघड होईल? 100% तुम्ही विचार करा, इथं फक्त दोन पक्ष, दोन कुटुंब एकत्र आहेत असा विषय नाहीये. तर या माध्यमातून हजारो मराठी जी मनं आहेत ती पण एकत्र येतात आणि जर ही हजारो मनं, मराठी मनं जर एकत्र येत असतील तर त्याचा साहजिकच मोठा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर, मुंबईच्या महापालिकेवर होणारच आहे. आणि त्याचे परिणाम असे होतील की जी ठाकरे लाट आता येणार आहे, बाकीच्या लाटा गेल्या, आता ठाकरे लाट जी येणार आहे त्या लाटेचा परिणाम इतका मोठा असेल की जे जे मराठी द्वेष्टे लोक या महाराष्ट्रात आहेत ते सगळे या लाटेत वाहून जातील आणि इथं मराठीचंच राज्य निर्माण होईल. ठाकरे लाट येईल महाराष्ट्रभर, महाराष्ट्रभरासाठी युती असेल. आता सर्वांचे तुम्ही जर वाक्य ऐकलं असेल, शहराध्यक्ष तुम्ही म्हणून तुम्हाला हा special- नाही शेवटी शिवसैनिक आणि मनसैनिकांची जी भूमिका आहे, लाट आम्ही निर्माण करणारे ठाकरे आहेत, लाट आणायची गरज आहे. ठाकरे जिथं उभं राहील तिथं लाट निर्माण होतीये, त्यापेक्षा वेगळं सांगायचं लाट येईल दोन्ही ठाकरेंची. नक्की. कारण का ज्या पद्धतीने भाजपची दडपशाही, दंडेलशाही सुरू आहे त्याला आळा घालण्यासाठी तमाम मराठी जनता आणि तमाम महाराष्ट्रातली जनता ही ठाकरे ब्रँड आणि ठाकरे युतीलाच जास्त प्राधान्य देईल. आनंदोत्सव साजरा करणार आहात ना? 100%. अहो, हिंदुत्व म्हणजे ठाकरे आहे. 92च्या दंगलीत सांगून टाकले ठाकरेंनी, मुंबई फक्त ठाकरेच राखू शकतात आणि आम्ही पुन्हा दाखवून देऊ, ठाकरेंशिवाय मुंबई नाही, ठाकरेंशिवाय महाराष्ट्र नाही आणि दिल्लीवरही मराठी माणसाचंच राज्य येईल, यासाठी आम्ही नक्की प्रयत्न राहू. प्रियंका, पुण्यातले मनसैनिक आणि हे ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत ना, त्यांनी थेट भाजपला चॅलेंज केले की दोन्ही बंधू आणि दोन्ही पक्ष जर एकत्रित झाले तर ठाकरेंची लाट महाराष्ट्रभर येईल. भाजपनं दडपशाही सुरू केली आणि त्यांना भीती या दोन्ही ठाकरेंची एकत्र होण्याची होती. आता प्रियंका, नेमकी पत्रकार परिषदेत काय घोषणा होते, कुठल्या कुठल्या महानगरपालिकेसाठी हे दोन्ही बंधू एकत्रित येऊन निवडणूक लढवतात आणि त्यानंतर पत्रकार परिषदेनंतर पुण्यात देखील आनंदोत्सव होते. आता नेमकं सगळं महाराष्ट्राच्या राजकारणात 12च्या नंतर काय काय घडामोडी घडतील प्रियंका, हे खरं तर पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी बरोबर आहे अभिजित. कुठल्या महापालिकांसाठी आता दोन्ही ठाकरे बंधूंची युती होती आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. या